बालमित्रांनो, आपल्या मॅथच्या पुस्तकामध्ये बघा, इयत्ता पहिलीच्या पेज नंबर 47 वरती कॉइन्स आणि नोट यांची चित्र दिलेली आहे, हो की नाही? आणि ते आपल्याला आता समजले पाहिजे, यायला पाहिजे की नाही? आपल्याला कॉईन जे नोट आहेत त्या नोटासुद्धा आपल्याला ओळखायला आले पाहिजे, रुपये, पैसे. चला तर आता आपण पाहूया कोणकोणते कॉईन आणि कोणकोणत्या नोट्स दिलेले आहेत तिथे. बघा, इथे काही कॉईन दिलेले आहेत, हो की नाही? तर कोणकोणते कॉईन आहेत बघूया. हे आहे 1 रुपी म्हणजे 1 रुपयाचं नाणं. कॉईन म्हणजे नाणं. हे आहे 2 रुपीज म्हणजे 2 रुपयाचं नाणं. हे आहे 5 रुपीज म्हणजे 5 रुपये. इथे 5 रुपयाचं नाणं. आणि हे कॉईन आहे 10 रुपयाचं म्हणजे 10 रुपीज. आलं का? प्रत्येक कोणकोणते कॉईन आहेत आले लक्षात तुमच्या? 1 रुपीज, 2 रुपीज, 5 रुपीज आणि 10 रुपीज. आता पुढे काय दिलेले आहेत आपल्याला? ह्या नोटा दिलेल्या आहेत, नोट. तर ही पहिली नोट आहे, ते किती रुपयाची आहे बघा बरं? 1 रुपी म्हणजे 1 रुपया. ही 2 रुपीज म्हणजे 2 रुपयाची नोट आहे. ही 5 रुपीज म्हणजे 5 रुपयाची नोट आहे. ही 10 रुपीज म्हणजे 10 रुपयाची नोट आहे. आणि ही 20 रुपीज म्हणजे 20 रुपयाची ही नोट आहे. तुम्ही आईबाबांकडे पाहिले असतील की नाही या नोटा? आणि लक्षात ठेवायचे बघा बरं, ही 1 रुपयाची नोट आहे ती साधारण हिरव्या रंगाची आहे, ग्रीन. आणि ही 2 रुपयाची नोट आहे ती पिंक रंगाची आहे. आणि ही 5 रुपयाची जी आहे ती ग्रीन. नंतर ही 10 रुपयाची आहे ती पण साधारण करड्या रंगाची, साधारण पिवळसर अशी ती नोट आहे. आणि ही 20 रुपयाची आहे, ही गुलाबी आहे आणि नवीन निघालेली नोट आहे बघा, ग्रीन रंगाची. तुम्ही काय करायचं आहे, हे कॉईन्स आहे की नाही, आईबाबांकडनं त्यांना म्हणायचं मला दाखवा. आणि ह्या नोट आहेत की नाही, ह्या नोटसुद्धा आईबाबांकडनं घ्यायच्या आणि बघायचे. तिथे बघा लिहिलेलं असतं की 1 रुपयाची कोणती आहे, नंबर लिहिलेला असतो बघा, 1, 2, 5, 10, 20 असे नंबर लिहिलेले असतात. आणि त्यावरनं आपल्याला ते नोट्स ओळखता येते. परत कॉईन असतात, त्या कॉईनवरती सुद्धा नंबर दिलेले असतात आणि त्या नंबरावरनं आपल्याला कॉईनसुद्धा ओळखायला येतात. मग पण हे पैसे घेतलेले आहेत की नाही, ते जवळ ठेवायचे नाही हां. आईबाबांना लगेच देऊन टाकायचे. आपल्याला आईबाबा सगळं आणून देतात, त्याच्यामुळे पैसे घ्यायचे नाही. आता पुढे बघूयात बरं. इथे आपल्याला हे 1चं एक कॉईन दिलेलं आहे आणि अजून दुसरंसुद्धा 1चं कॉईन दिलेलं आहे. आणि जर आपल्याला जर कोणी जर सांगितलं की मला 2 रुपीज हवे आहेत, मग तुम्ही काय करणार? त्याला हे 1चं एक कॉईन देणार आणि अजून प्लस हे दुसरं एक कॉईन देणार. म्हणजे किती झाले? 2 रुपीज म्हणजे 2 रुपये आहे की नाही? आपल्याला कोणी 2 रुपये मागितले की 1चं कॉईन द्यायचं. पण 2चं पण कॉईन आहे, आपण पाहिलं की नाही? जर 2 रुपीजचं मागितलं तर एकच कॉईन द्यायचं
आणि आपल्याकडे जर 2 रुपीजचं जर कॉईन नसेल तर 1 1चे असे 2 कॉईन द्यायचे. आता इथे पण हे 2चं एक कॉईन दिलेलं आहे आणि हे दुसरं 2चं कॉईन दिलेलं आहे. तर 1 + 2 म्हणजे 2 1 + 2 म्हणजे 2चे 2 कॉईन्स आहे. तर 2 + 2 किती होतात? 4 रुपीज म्हणजे 4 रुपये. आता इथे भरपूर दिलेले आहेत बरं का. हे पहिलं कॉईन आहे 1चं प्लस दुसरं कॉईन 1, तिसरं पण कॉईन 1चं आहे आणि हे 4थं कॉईन आहे ते 2चं. मग हे किती रुपीज झाले आपण मोजूया. 1 + 1 2, 2 + 1 3 आणि 3 + 2 किती होता? 5 रुपीज. किती होतात? 5 रुपीज म्हणजे 5 रुपये. आता इथे अजून 2 कॉईन दिलेले आहे. एक हे 5 रुपीजचं प्लस हे 5 रुपीजचं. मग 5 आणि 5 किती होतात? 10 रुपीज. किती होतात? 10 रुपीज म्हणजे 10 रुपये. आणि इथे आपल्याला बघा खाली 5 5चं 2 कॉईन दिलेले आहेत आणि 10ची एक नोट दिलेली आहे. तर मोजूयात बरं किती होतात? 5 + 5. 5 + 5 आपण वरती केलेलं आहे ना. किती होता? 10 आणि त्या 10मध्ये अजून हे 10 मिळवले. मग 10 2 10 होतात. मग 2 10 म्हणजे 20. आपण 10 शिकलो की नाही. मग किती झाले? 20 रुपीज. आलं का तुमच्या लक्षामध्ये? नाणी आणि नोटा, हो की नाही? मग तुम्हाला मगाशी मी सांगितलेलंच आहे, आईबाबांकडनं नाणी आणि नोटा घ्यायच्या, त्या बघायच्या, त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण झालं की आईबाबांना सांगायची ही 1 रुपयाची नोट आहे, ही 2 रुपयाची नोट आहे, हे कॉईन 10 रुपयाचं कॉईन्स आहे. आणि हे ओळख झाल्यानंतर आईबाबांना पैसे द्यायचे. पण तुम्हाला पण आवडतात ना पैसे बघायला वगैरे, म्हणून तुम्ही काय करायचं आहे, खोट्या नाणी आणि नोटा यांची चित्र भेटतात बरं का. ते चित्र घ्यायची आणि आपल्या वहीच्या पानामध्ये चिटकवायची. म्हणजे कायम तुमच्या लक्षामध्ये राहिला कोणती नोट, कोणते कॉईन्स आहे ते. म्हणून आपल्याला हा उपक्रम करायचा आहे. मग हे चित्र तुम्ही वहीमध्ये चिटकवणार ना. थँक्यू.